सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये झोपलेले असतात. अर्जुनला काही झोप लागत नसते. अर्जुनला आता झोपताना आठवते की सायलीने आपल्याला कशी डायरी वाचायला दिली होती आणि आपण ती डायरी कशी फेकून दिली. इकडे आता सायलीला सुद्धा झोप लागत नसते आणि सायलीसुद्धा अर्जुनच्या विरहाने व्याकुळ झालेली असते. पटकन आता सायली ही अर्जुनकडे मान वळवते आणि अर्जुनकडे बघू लागते. इकडे आता साक्षी चैतन्याला तिच्या मोबाईलमध्ये आता फोटो दाखवत असते. तेव्हा आता चैतन्य विचार करतो की काहीही करून मला साक्षीचा मोबाईल हॅक करता आला पाहिजे आणि त्याच्यातलं सगळं मला बघता आलं पाहिजे. चैतन्य विचार करतो की पण साक्षी काही मोबाईल सोडायला तयारच नाही आहे. त्यानंतर आता विचार करून चैतन्य म्हणतो की साक्षी, मला आज तुझ्या हातचं काहीतरी खावंसं वाटतंय. चैतन्य म्हणतो की साक्षी काहीतरी स्पेशल कर ना, अगदी मला सँडविच केलं ना तरी चालेल. तर लगेच साक्षी म्हणते की ओके. तर साक्षी म्हणते की ओके बाबा, आलेच मी. आणि साक्षी तिचा मोबाईल तेथेच चार्जिंगला लावून आता सँडविच करायला जाते. साक्षी जाताच इकडे वाऱ्याच्या वेगाने पळतच आता चैतन्य हा साक्षीच्या मोबाईलवर झेप घेतो आणि पटकन साक्षीचा मोबाईल आपल्या हातात घेत त्याचा पासवर्ड उघडू लागतो. आता चैतन्य पासवर्ड उघडण्यासाठी वेगवेगळे नंबर दाबून प्रयत्न करू लागतो आणि आता तो मोबाईलचा पासवर्ड चैतन्याला काही उघडत नसतो आणि चैतन्य डोक्याला हात लावतो आणि तेवढ्यात आता साक्षीच्या मोबाईलवर फोन येतो आणि पटकन आता मोबाईल वाजू नये म्हणून चैतन्य तो फोन घेतो. तर आता महिपतने तो फोन केलेला असतो आणि महिपत म्हणतो की हे बघ साक्षी, माझं तू ऐकून घे. तर आता चैतन्य ते सगळं ऐकू लागतो. लगेचच आता महिपत म्हणतो की साक्षी ऐक ना, मी जेलमध्ये त्या मधुकर पाटलाच्या. तर लगेचच महिपत थांबतो आणि चैतन्य विचार करतो की महिपत शिकरे आणि जेलमध्ये याच्याकडे फोन कसा. आणि लगेचच आता तिकडे महिपतसुद्धा थांबलेला असतो आणि म्हणतो की साक्षी तू बोलतेस ना. तर लगेच चैतन्य फोन कट करतो आणि क्वाटवर येऊन बसतो. तेवढ्यात साक्षी तिथे येत म्हणते की अरे चैतन्य ऐक ना, सँडविच करायला ब्रेड संपलेत. साक्षी म्हणते की चल ना चैतन्य, आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊ. आणि चैतन्याच्या हाताला धरून तिचा मोबाईल घेत साक्षी आता चैतन्याला घेऊन बाहेर खाण्यासाठी निघून जाते. इकडे आता अर्जुन सकाळी त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी आवरतो. पाठीमागून सायली तिथे येते. तेव्हा अर्जुनकडे बघत सायली विचार करते की आता आपण यांच्यासोबत कमीत कमी बोलायचं आणि भावनावरती ताबा ठेवून आपल्यामध्ये कमीत कमी अंतर ठेवायचं असे आता सायलीने विचार केलेला असतो. तर आता सायली कॉफी घेऊन अर्जुनजवळ येते. अर्जुन हात पुढे करतो तर सायली पुन्हा पायाने चालत थोडीशी बाजूला जाते. अर्जुन म्हणतो हे काय. तर सायली म्हणते नाही, मी बघत होते आपल्यात पुरेसं अंतर आहे की नाही. त्यानंतर आता अर्जुनचा मोबाईल वाजतो. तर सायली अर्जुनला कॉफी देण्यासाठी हात पुढे करते आणि म्हणते की सर. तर अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की सर, मला तुम्ही सर म्हणालात. तर तुम्हीच म्हणाला होतात ना की कन्फ्युजन व्हायला नको म्हणून तुम्ही मला अहो म्हणणार होते. तर सायली म्हणते की नाही सर, आता नाही होणार कन्फ्युजन. सायली म्हणते की मी तुम्हाला सर अशी हाक मारलेलीच बरं आणि कॉफी देते. त्यानंतर आता सायली ही कॅलेंडर घेते आणि त्या कॅलेंडरवर मार्करने गोल राऊंड करू लागते. प्रत्येक डेटवर आता सायली मार्किंग करत असते. तर आता सायली ते कॅलेंडर अर्जुनला दाखवते. तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय आहे. तेव्हा सायली म्हणते की आता ठरल्याप्रमाणे आपले कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त 2 दिवस राहिलेत आणि आता सायलीने त्या तारखांवरती कसे मार्करने गोल राऊंडर केले हे सर्व सायली अर्जुनला दाखवते. तेव्हा अर्जुनला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो. इकडे आता जात असताना साक्षी ही चैतन्याचा मोबाईल आपल्या हातात घेते. तर लगेच चैतन्य म्हणतो की साक्षी प्लीज मोबाईल दे. तर साक्षी म्हणते की मी अजिबात ऐकणार नाही. एक तर तू गर्लफ्रेंडसोबत असतो आणि नाहीतर या मोबाईलमध्ये, आणि मी तुझ्यासोबत असताना तुला हा मोबाईल कशाला पाहिजे. तर आता चैतन्य पुन्हा साक्षीकडून मोबाईल घेऊ लागतो. तर साक्षी म्हणते की अजिबात नाही मिळणार. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की ओके आणि चैतन्य त्याचे कान पकडतो आणि म्हणतो की ओके आय एम सॉरी, आता माझ्या साक्षीला मी अजिबात त्रास होऊ देणार नाही. आणि चैतन्य आता साक्षीचे गाल धरतो. तर साक्षी खुश होते आणि लगेचच आता चैतन्य साक्षीला मिठी मारतो आणि म्हणतो की तू समोर असताना मी मोबाईलला हातच लावणार नाही. आणि मिठी मारत चैतन्य आता साक्षीच्या हातातून मोबाईल घेतो आणि त्याचे फंक्शन कट करतो.
इकडे आता सायली अर्जुनला कॅलेंडर दाखवते. तेव्हा ते कॅलेंडरवरचे मार्किंगच्या तारखा बघून आता अर्जुनला वाईट वाटतं आणि अर्जुन विचार करत म्हणतो की नाही, मी सायली जर इथून गेला तर ते मला नाही सहन होणार. तर लगेचच सायली म्हणते की बघितलं का सर, फक्त 2च दिवस राहिले आपलं खोटं कॉन्ट्रॅक्ट संपवायला. आणि आता सायली त्या अर्जुनच्या फोटोमागे ते कॅलेंडर ठेवून देते आणि जाऊ लागते. तर तेवढ्यात उठत असलेल्या अर्जुनचा पाय स्टूलला लागतो आणि अर्जुनच्या बोटाला लागलेलं असतं. ते बघून आता सायली पळतच अर्जुनकडे येते आणि म्हणते की हा काय वेंधळेपणा लावलाय सर तुम्ही, आणि कायमच तुम्ही असा वेंधळेपणा करताय. तर आता सायली ही अर्जुनचा पाय आपल्या हातात धरते आणि त्यावरती फुंकर मारू लागते. तेव्हा सायलीचं आपल्यावरचं प्रेम बघून अर्जुन हा भावूक झालेला असतो. त्यानंतर आता सायली उठून ड्रॉवरमधून ऑइंटमेंट घेते आणि अर्जुनच्या पायाला मलम लावते. आणि सायली म्हणते की मी आत्ता लावते मलम, पण मी गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, तसे म्हणत सायली अर्जुनकडे बघते. तेव्हा उठून उभा राहत अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही 2 दिवसानंतर खरंच निघून जाणार आहात का. तेवढ्यात आता कल्पना सायलीला हक्का मारत म्हणते की सायली जरा खाली येतेस का. तर सायली म्हणते हो हो आई आलेच. आणि सायली तो मलम ड्रॉवरमध्ये ठेवून बाहेर निघून जाते. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता खाली येऊन सायली म्हणते की आई स्वयंपाक सगळा रेडी आहे. तर कल्पना म्हणते चल आपण दोघी सुद्धा आता वाढायला घेऊ. आणि आता कल्पना सायली जाऊ लागताच आम्ही येऊ का जेवायला असे म्हणत. तर आता कल्पनाच्या मैत्रिणी आलेल्या असतात. सायली आणि कल्पना त्यांना बघून खूप खुश होते. तर लगेचच त्या मैत्रिणी म्हणतात की कसं वाटलं सरप्राईज, आणि पूर्णा आजी कुठे. तर लगेचच कल्पना म्हणते की त्या आतमध्ये आहेत. आणि आता लगेचच कल्पना त्यांना ओळख करून देत म्हणते की ही अर्जुनची बायको माझी सून सायली. आणि लगेचच कल्पना सायलीला त्यांची ओळख करून देते. तर लगेचच त्या म्हणतात की आम्ही पूर्णा आजीच्या बहिणी, मी साधना आणि ही पल्लवी. तर आता लगेचच साधना म्हणते की एका अर्थी आम्ही तुझ्या आज्या सासू आहोत बरं का. तर सायली म्हणते हो हो, तुम्हाला कोण ओळखत नाही. तर आता लगेचच सायली म्हणते की मंगळागौरीमध्ये तुमचे कार्यक्रम मी बघितलेत आणि तुम्हाला कोण ओळखत नाही, आणि नमस्कार करते बरं का मी, असे म्हणत आता सायली पाया पडते. तेव्हा आता साधना म्हणते की खरंच संस्कारिक मुलगी दिसते ही. तर आता ती पल्लवी म्हणते की हे बघ ना सायली, तू एक काम कर ना, पूर्णाईला बोलव, पण तिला सांगू नको, मला तिच्या चेहऱ्यावरती सरप्राईज बघायचे. पल्लवी म्हणते की आपल्याला बघून काय म्हणेल माहिती का ती, काय ग गदड्यांनो. आणि दोघीही हसू लागतात. तर आता सायली पूर्णाईला बोलवायला निघून जाते. तर आता कल्पना त्या दोघींनाही बसावयास सांगते आणि दोघी सोबत आता कल्पना गप्पा मारू लागते. एवढ्यात आता सायली ही दरवाजातून पूर्णाईचा हात धरून तिला आतमध्ये आणते. तेव्हा पल्लवी आणि साधनाला बघून पूर्णाईला आनंदाचा सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि हसतच पूर्णाजी म्हणते की पल्लवी, साधना आणि तुम्ही इथे, अगं मला चिमटा काढा कोणीतरी. तर पल्लवी म्हणते थांब मी चिमटा काढते. आणि आता पूर्णाईच्या चेहऱ्यावरून हात फिरवत किस घेत म्हणते कशी आहेस ग पूर्णाई. तर पूर्णाई म्हणते की 25 वर्षाची आहे. आणि आता सगळेजण हसू लागतात. तर आता साधना म्हणते की पूर्णाई काय आहे ना, जेव्हा आम्ही मंगळागौरीची स्पर्धा जिंकली ना, तेव्हा आता सर्व स्त्रिया मंगळागौर अगदी धडधाकट साजरा करतात आणि आपली ताकद दाखवून देतात. म्हणून तर म्हणतात ना, बाई पण भारी देवा. आणि पल्लवी साधना हसू लागतात. तर आता पल्लवी म्हणते की चल पूर्णाजी, मग तू आम्हाला जॉईंट हो. तर लगेचच पूर्णाजी म्हणते की इथे माझा जॉईंट गेलाय. पूर्णाई म्हणते की खरंच आता माझे गुडघे जाम गेलेत ग, पूर्वीसारखं नाही होत मला. पूर्णाई म्हणते की ही माझी कल्पना तुमच्या बरोबर येईल. तर कल्पना म्हणते हो मी नक्की. तर आता सायली म्हणते की चला आता जेवायला बसायचं ना. आणि पल्लवी मावशी तुम्हाला पनीरची भाजी आवडती ना, आणि साधना मावशी तुमच्या घरी 2-2 भाज्या असतात ना, तशाच आमच्या घरी सुद्धा 2-2 भाज्या असतात बरं का. तेव्हा पल्लवी आणि साधना खूप खुश होतात. पूर्णाई सगळ्यांना जेवायला घेऊन जाते. तर आता पल्लवी आणि साधना जेवायला बसतात. तेव्हा पल्लवी साधनाला म्हणते की अगं हातातली पर्स तरी बाजूला ठेव. तर आता पल्लवी साधना जेवायला बसताच आता अर्जुन तिथे येतो आणि दोघींनाही मिठी मारत म्हणतो की अगं तुम्ही कधी आल्यात. तर लगेचच अर्जुनला बघून पल्लवी आणि साधना खूप खुश होतात. पल्लवी आणि साधना म्हणतात की मंगळागौरीच्या वेळेस हा प्रतिमा होती ना, तेव्हा तिला कसे कवटाळायचा. आणि सगळेजण हसू लागतात.
साधना म्हणते की आपण जेव्हा मंगळागौरीला इथे यायचो ना तेव्हा प्रतिमाला आपण कसं बदडायचो आणि कसं रागवायची ती. तेव्हा पल्लवी म्हणते की ॲक्च्युली पूर्णाई प्रतिमाची खूप आठवण येते ग. ॲक्च्युली आज जर ती असती तर आमच्याबरोबर मंगळागौर खेळली असती. तर आता पल्लवी म्हणते की अर्जुन तुला आठवतंय का लहानपणी तन्वी तुझ्या मागे सायलीची फुले घेऊन अशी धावायची. पल्लवी म्हणते की तेव्हा तुला सायलीची ॲलर्जी होती आणि आता तुझ्या बायकोचं नावच सायली आहे. तर आता साधना म्हणते की खरंच कल्पना तुझी सून अगदी गोड आहे आणि हिच्यामध्ये मला खरंच प्रतिमाचे गुण दिसतात. साधना म्हणते की हिला सगळ्या आमच्या आवडीनिवडी सुद्धा माहिती आहे आणि हिने आमच्या आवडीचेच पदार्थ केलेत. आणि लगेच आता पल्लवी साधना एक घास खातात तर लगेच पल्लवी म्हणते की पूर्णाई अगं तुझ्या हिच्या सायलीच्या हाताला तर प्रतिमाच्या हाताची चव आहे. लगेच पल्लवी आता सायलीच्या गालाला हात लावत म्हणते गॉड ब्लेस यू. कल्पना म्हणते की हो आमची सायली आहेच मुळात सुगरण. पल्लवी म्हणते बघ ना किती सुंदर जेवण बनवलंय आणि अर्जुन तू सुद्धा आमच्यासोबत जेवायला बस ना. तर आता जेवण होताच पल्लवी आणि साधना निघतात आणि म्हणतात की तुम्ही दोघी मंगळागौरीचे खेळ खेळायला या बरं का. तर कल्पना आणि सायली म्हणतात हो हो नक्की येऊ. तर साधना म्हणते की आता आमची मंगळागौरी टीव्हीवर सुद्धा दाखवणार आहे. अर्जुन म्हणतो बारी आहे. तर साधना म्हणते की बाई पण देगा देवा. तर आता साधना आणि पल्लवी पूर्णाईला मिठी मारून तिचा निरोप घेतात आणि नक्की या बरं का असं म्हणत आता निघून जातात. इकडे आता अर्जुन हा डबा विसरलेला असतो तेव्हा सायली ही ऑफिसमध्ये अर्जुनचा डबा घेऊन येते आणि सायली म्हणते की आता मी गेल्यानंतर मग तुमचा डबा कोण आणणार. तर आता तेवढ्यात पाणी पिताना अर्जुनला ठसका जातो. तेव्हा सायली म्हणते की अहो पाणी हळूच प्यायचं असतं दिसत नाही का आणि आता तुमच्या वरती हे सर्व सांगायला माणूस ठेवायचा का. मी गेल्यानंतर काय होणार. तर आता अर्जुन म्हणतो की मग तुम्हीच राहा ना. तेव्हा आता अर्जुनने सायलीला तिथेच राहण्याचे सांगितलेले असते आणि तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि त्याची बॅग खाली ठेवत अर्जुनला म्हणतो की अर्जुन खूप महत्त्वाची न्यूज आहे. जेलमध्ये महिपतकडे मोबाईल आहे. चैतन्य म्हणतो की आणि महिपत मधुभाऊंबद्दल काहीतरी बोलत होता. ते ऐकताच आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो आणि आता महिपतचे सगळ्यात मोठे सिक्रेट सत्य चैतन्यासमोर येऊन चैतन्याने ते अर्जुनला सांगितलेले असते. तर आता अर्जुन हा कोणते पाऊल उचलणार आणि महिपतचा कसा पर्दाफाश करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब